नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पाडे तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊसाठी लिखित एक मराठी कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याचाच आज चौथा भाग. रात्र बरीच झाली होती. तुरुंग शांत झाला. कुठेही हो का चू होत नव्हतं. निशब्दतेनं मानवी शब्दातील सामर्थ्य नष्ट केलं होतं. सर्वत्र अंधार भरला होता. त्या बराकीत अवघा एकच दिवा जळत होता. अंगणात एक पहारेकरी पेंगत बसला होता. तो तासानं 112 कार्टी ऑल बेल अशी आरोळी ठोकून पुन्हा डोळे झाकीत होता. पोरं जागीच होती, पण ती मोठ्यानं बोलत नव्हती. जागोजाग टोळकी बसली होती. विनोदाची कुलती नाचली की हास्याची खसखस पिकत होती. आणि कोण बोलतो रे आरामखोर, असा दरडावून पहारेकरी गप पडत होता. आणि मग त्याला पोरं इरसाल शिवाय देऊन पुन्हा हसत होती. नरसा एका मोठी रंगात आला होता. एक ताट ने एक ग्लास याच्या बदल्यात त्याला एक बंडल बिडी आणि एक काडीची पेटी मानकुने दिली होती. त्यामुळे तो आज चेक्काळला होता. अंगावर घोंगड घेऊन एक वेळी पेटून धूर गिळत होता. हाड्रोस क्रिस्ताव, मदनलाल गुजराती, नाना गायकवाड, नाता गायकवाड हे नरसयाचे 3 दोस्त त्याच्याभोवती बसले होते. विड्यावडीत जगाच्या आरंभापासून अंतापर्यंतच्या गप्पा मारत होते. इतर पोरं येऊन एक एक झुरका मारून आपापल्या जागी जाऊन पडले होते. एका कोपऱ्यात दिलीप नि ज्ञान बोलत बसले होते. ते नरसयाची करामत पाहत होते आणि हसत होते. नाथा गायकवाड हाड्रोसला चिमटून म्हणाला, शाळेला बाहेरची पोरं सिगरेट ओढत असतील, कुठेही फिरत असतील, आणि आम्ही हे असे घोंगडीत दडून बिडी ओढतोय. आणि आमचा बाप साला अंगणात बसलाय दांडकं घेऊन. अरे बाहेरचे पोरं साला फार लकी आहेत, हाड्रोस म्हणाला. अरे साला ते पोरं रोज 2-2 सिनेमा बघतात, सिगरेट ओढतात, पान खातात, आणि ते मस्त गाणं सुरू झालं की साला फर्स्ट क्लास डान्स करतात. कोणतं गाणं यार मंत्री? मगनलाल बोलला आणि हाड्रोस क्रिस्ताव गाऊ लागला. मेरा प्रेम पत्र पढ़कर तुम नाराज ना होना कि तुम मेरी जिंदगी हो. हाड्रोसनं हे गाणं सुरू करतात नरसयाचा गुडघ्याचा ढोलक वाजू लागला आणि तोंडानं ढोलक्याचे बोल बोलू लागला. एकाएकी मगनलाललाही हुक्की आली आणि तो उठून नाचू लागला. सर्व पोरं बावरली आणि तन्मय होऊन मगनलालचा तो नाच पाहू लागली. पण पहारेकरी जागा झाला. तो ओरडला, ए भॅनचोत, आता मरा की. आणि पुन्हा सर्व काही शांत झालं आणि पोरं पुन्हा हळूहळू बोलू लागली. आयला, आम्हाला सिनेमा कधी पाहायला मिळणार आहे? नाथा गायकवाडनं विचारलं. हा संगम कुठं लागलाय रे? अरे सिटीत लागलाय, नरसया आयटीत मला. जायचं का उद्या फर्स्ट शोला? बोला. पण पैसे? अरे सिटीत माझा मामा आहे, मगनलाल म्हणाला. मी घेतो पैसे मामाकडून, चला. मग त्या चौघांना आनंद झाला. क्षणात त्यांच्या डोळ्यापुढं सिनेमा सुरू झाला आणि त्यांच्या आत्मेत तुरुंगाबाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. दिलीप आणि ज्ञान यांना आपल्या सुटकेची विवंचना पडली होती. ज्ञान तर जीवावर उदार झाला होता. तो म्हणाला, दिलीप, तो काही कर, पण या तुरुंगातून मला बाहेर काढ. आपण सुटलो की मुंबईला जाऊ, कुठेही नोकरी करू, नाहीतर फिल्म कंपनीत जाऊ. दिलीप मध्येच म्हणाला, आम्हाला काय, पोटभर जेवण मिळालं की बस. परंतु आपली सुटका कशी होणार ते सांग, ज्ञान काकूतीला येऊन म्हणाला. आणि तू एकटा जाऊ नको, मलाही घेऊन चल, नाहीतर मी इथं फार दिवस जगणार नाही. मी कुणाचा तरी खून करीन ना. तेव्हा माझा ऐक, मी तुला टाकून मुळीच जाणार नाही. दिलीप म्हणाला, लक्षात ठेव, 15 तारखेला आपला स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी आपल्या इथं मोठा समारंभ होणार आहे.
मोठमोठे पुढारी त्या दिवशी या तुरुंगाला भेट देणार आहेत. त्या दिवशी मी आपलं ते पुढाऱ्याचं चित्र पूर्ण करणार आहे आणि माझी खात्री आहे की माझं ते चित्र पाहून सर्व पुढारी माझी पाठ थोपटतील. परंतु माझं काय? ज्ञाननं विचारलं. दिलीप म्हणाला, तू त्या दिवशी सर्व पुढारी मंडळीचं स्वागत करायचं, म्हणजे एक सुंदर भाषण करायचं. पण ते भाषण ऐकूनच तुझी सुटका झाली पाहिजे, हे विसरू नको. मी तुला मदत करीन. तू ते भाषण आतापासूनच लिहून काढायचं आणि पाठ करायचं. आज तुझ्या भाषण ऐकून पुढाऱ्यांची डोके गुंग झाली पाहिजेत. दिलीप, तू मला मदत केलीस तर मी माझं भाषण नक्कीच चांगलं करेन, ज्ञान म्हणाला. आणि त्याचवेळी कागद पेन्सिल घेऊन भाषण लिहायला सुरुवात बसला. दिलीप पुन्हा म्हणाला, ज्ञान, तुझं भाषण उत्कृष्ट झालं पाहिजे. एक नाटक झालं पाहिजे. ते प्रथम लिहून काढ आणि मग अक्षर पाठ कर. आम्ही पूर्वी काय केलं ते आम्हाला माहित नाही, परंतु या तुरुंगानं आम्हाला नवी दृष्टी दिली आहे. आम्हाला माणसांचा आकार दिला आहे. हे सर्व अधिकारी आणि पहारेकरी नुसते महात्मे आहेत. ते थोर आहेत, विचारवंत आहेत. अरे ज्ञान, हा तुरुंग म्हणजे एक स्वर्ग आहे असं खुशाल लिह. आणि विचारमग्न ज्ञान आपलं ते भाषण लिहून काढू लागला. पहाट होत होती. दिशांना नवा रंग चढत होता. तुरुंगापासून शहराकडे गेलेला जातो डांबरी रस्ता निर्जन आणि भकास भासत होता. त्याच्या दुतर्फा उभी असलेली उंच झाडी शांत उभी होती. आणि तो तुतुळीत रस्ता वेडी वाकडी वळण घेत शहरात शिरला होता. नरसय्या, नाथा, हाड्रोस, मगनलाल ही 4 पोरं पहारेकऱ्यांची नजर चुकवून तुरुंगाबाहेर पडली होती आणि त्या डांबरी मार्गानं शहराकडे पळत होती. नरसय्या हा त्या तिघांचा पुढारी होता. त्यानं काही वेळ अडरणातून मदल मारून शहर जवळ करीत आणलं होतं. एक कामठी, एक मराठी, एक ख्रिस्ती आणि गुजराती अशी ती 4 तऱ्हेची 4 बेरकी पोरं एकामागे एक धावत होती. समोर दिसणारा शहरातील दिव्यांचा झगझगाट पाहून त्यांना आनंद झाला होता. आणि आज आपण निश्चित सिनेमा पाहणार असं त्यांना वाटत होतं. पळत पळत नरसय्यांना विडी पेटवत होता आणि ती एक विडी चौघे आळीपाळीनं ओढत होते. आणि मग त्यांना हुशारी येऊन त्यांची गती वाढतच होती. नरसय्या म्हणत होता, चला आपण पहारेकरी बोमटत असन 112 कार्टे अलबेल, परंतु बराकीत फक्त 108च कार्टे आहेत. हे त्याला उद्या समजल ना, तेव्हा त्याच्या मिशीला आगच लागल. कोण रे तुम्ही? इकडे पाहू. नाक्यावरचा पोलीस गरजला तसा नरसय्या कावरा झाला आणि पुढे जाऊन आहोत म्हणाला, आम्ही आहोत. आम्ही सिटीत जात आहोत, कारण आम्हाला सिनेमाचा एक फर्स्ट शो अटेंड करायचा आहे. नरसय्याच्या मागे नाथा, हाड्रोस, मगनलाल हे तिघे भेदरून उभे होते. त्यांनी पळायचा विचार केला होता. पोलिसला पाहून त्यांना त्या चड्डीतच घाम फुटला होता. तू इंग्रजी बरंच शिकलास वाटतं. पोलीस हातातील सोटक्यानं फरशीवर ठेका धरून म्हणाला, तुम्ही राहता कुठं? कुठून आलासा आणि जाणार कुठं? आम्ही एकच घरात राहतो. आता आम्ही माझ्या मामाकडे जातो. मगनलाल म्हणाला, माझा मामा रामलाल आडव्या मारुतीजवळ राहतो. परंतु याच वेळी नरसय्याला दुर्बुद्धी झाली. तो मध्येच म्हणाला, सर, आम्ही 4 ब्रदर आहोत, म्हणजे 4 भाऊ. समजलं? हो हो, चांगलं समजलं. तुझं नाव काय? पोलीस सरळ होऊन गुरुकुला. माझं नाव नरसय्या कामठी. सर. आणि तुझं रे? माझं हाड्रोस ख्रिस्ताव. असं? आणि तुम्ही सरकार? पोलिसाचा पारच चढत जाऊ लागला. मी मी नाथा गायकवाड आहे. नाथ उतरला. आणि तोरा? पोलिसाला बसल्या जागी शिकार सापडली. मी मगनलाल गुजराती. मग लेकानो, मला तर सांगा की एक कामठी, एक ख्रिस्ताव, एक मराठा आणि एक गुजराती असं तुम्ही 4 जातीचं चौघ आणि मग भावरं कसं? सगळा सांगा. हे कामाठी, तू पुढे ये, चल. पोलिसाच्या चल या शब्दांनी त्या चौघांच्या काळजात धडकी भरवली. हाड्रोसने एक करंगळी पुढे नाचीत विचारलं, हवालदार साहेब, मी थोडी लघवी करू का? आता लघवी बांध. पोलीस ओरडला. सर, एक्सक्यूज मी,
आम्ही चौघ रिमांड होमची कार्टी आहोत. नरसाळ्याचे पाय कापू लागले. तो पायातील कंप आवरीत म्हणाला, आम्ही आमच्या वॉर्डमध्ये 112 होतो, त्यापैकी आम्ही 4. आता तिथं फक्त 108 पोरं आहेत. आणि साहेब, मी आजारी आहे. पहा ना माझे पाय कसे कापत आहेत. रिअली मी आजारी आहे. आता बडबड बंद कर, हे सर्व बसून राहा. पोलिसांना निर्वाणीच सांगून टाकलं आणि फोनचा नंबर फिरू लागला. हॅलो, कोण? रिमांड होम का? भले आज तुमच्या पहारेकरी जिवंत आहेत का मेल्या ते तरी बघा. अहो म्हणजे असं, छच्या तसं नव. अहो तुमची 4 कार्टी मी हातात बसून ठेवल्या ती घेऊन जा आता. का सोडून देऊ? काय नका? का सोडू? काय साहेब, अजून तुमची झोप गेली नाही? अहो परत तुम्ही निसता आणि तुमचे ते पहारेकरी बी निसत्यात. ते कसं काय? काय जाऊ दे? बर जाऊ दे. हो हो, गाडी पाठवा पण लवकर. ते पोलिसांचं एकतर्फी बोलणं ते 4 जण कान लावून ऐकत होते. आणि त्यांना दोन्ही बाजूंचा मतलब समजला होता. आता लवकरच तुरुंगाची गाडी येऊन आपल्याला परत घेऊन जाणार आणि मग सकाळी आपली धुलाई होणार. या विचारानं त्या 4घांचं धाबदन आणलं. सकाळी सूर्योदयाच्या आत सर्व पोरं जागी झाली होती. त्यांना पहिली बातमी समजली की रात्री नरसय्या पळून जात होता. त्याला आता उलटा टांगला असून त्याच्या साथीदार नाथा गायकवाड, हायड्रोस केस्ताव, मगनलाल गुजराती हे 3 नरसय्याला बडवीत आहेत. कारण जेलाधिकाऱ्यांनी त्यांना ती शिक्षा दिली होती. संध्याकाळी नरसय्या वाटत आला. तो कणतच आला. त्याला सरळ चालताच येत नव्हतं. पण नरसय्याच्या चेहऱ्याची ठेवानं विलक्षण होती. तो जेव्हा हसू लागे तो रडतोय असं वाटे, आणि जेव्हा तो रडू लागे तेव्हा हसतो असा भास होई. त्यामुळे नरसय्याला किती मार दिला आहे याचा इतर मुलांना मुळीच आदमास लागत नव्हता. मात्र नरसय्या हाट्रोस, नाथा, मगनलाल यांना इंग्रजी भाषेत निवडक शिवाय देत होता. स्वातंत्र्य दिनाचा तो समारंभ गुन्हेगार मुलांनी तुरुंगात नियोजित केला होता. तुरुंगाचे आवार झाडून स्वच्छ केले होते आणि त्यांच्या टाळक्यावर तोरणं भिरभिरत होती. प्रत्येक दारावर केळीच्या खुंटांनी कमानी उभारल्या होत्या. एका कोपऱ्यात एक व्यासपीठ उभारलं होतं आणि तिथं दिलीपनं काढलेले ते पुढाऱ्याचं चित्र ठेवून त्याला एक हार घातला होता. ज्ञाननं किती पुढारी येणार याचा हिशोब करून तितके हार मुलांना करायला सांगितले होते. त्याप्रमाणे मुलांनी बागेतील फुलं वेचून सुंदर हार केले होते आणि अशी सर्व तयारी करून पोरं पुढाऱ्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. सर्व पोरं धावपळ करीत होती. परंतु नरसय्याचा सवता स्वभाव होता. तो वरचेवर विडी पेटून ओढीत होता. नाथा, हाट्रोस, मगनलाल यांच्यावर तर त्यानं कडकडीत बहिष्कार घातला होता. तो कोणाशीच बोलत नव्हता. म्हणून त्या 3घांना फार वाईट वाटत होतं आणि त्याचा राग शांत करायचा ठरवून त्या 3घांनी आज मुद्दाम नरसय्याची भेट घेतली आणि आमच्याशी तू का बोलत नाहीस असा सवाल केला. तेव्हा नरसय्या गुरगुरला, मी खाटीक लोकांशी बोलत नाही. अरे पण आम्ही काय केलं? नाथाने विचारलं. तुम्ही मला मार दिला, नरसय्याने विचारलं. अरे परंतु ती शिक्षा दिली होती जेलरने, मग खुलासा केला. माय डिअर फ्रेंड, म्हणून तुम्ही माझे हाडं चेचलीत? नरसय्याने प्रश्न केला. अरे बाबा, तू आमचा मित्र म्हणून आम्ही तुला फार हळू आणि कमीत कमी मारला आहे, हाट्रोस म्हणाला. असं का? म्हणजे तुम्ही मला जो मार दिलात तो हळू होता आणि मिनमिनत होता? अरे पण माझी हाडं अजून ठणकत आहेत की, नरसय्या किंचाळला. आणि हाट्रोस म्हणाला, हे पहा, आम्ही तुला जर काळजीपूर्वक मारला असता तर तू ठार झाला असतास आणि अजून ठणकणारी तुझी हाडं कधीच कुजली असती. वा रे वा, बरं आहे की, नरसय्या चिडून म्हणाला. परंतु मिस्टर हाट्रोस, पॉइंट इज दिस, तुम्ही मला मिनिमम मारलं की मॅक्झिमम मारलं ते तुम्ही मला आता कसं सांगू शकाल? आणि ते मी कसं समजू शकेन? याचा काही विचार करा ना. सांगा कसं पाठवणार?
मग असं करूया, आम्ही तुला प्रथम कमीत कमी मारतो आणि नंतर जास्तीत जास्त मारून दाखवतो, म्हणजे दोन्ही प्रहारातील फरक तुझ्या लक्षात येईल. गायकवाड बोलला आणि नरसाहेब गंभीर चेहरा करून म्हणाला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला पुन्हा एकदा मारणार? एकदा मारून तुमचा आत्मा शांत झालेला नाही, तो आता मला पुन्हा एकदा दोनदा मारून म्हणजे ठार मारूनच शांत होणार आहे? अरे बेट्यांनो, तुम्ही मला एकदा कमीत कमी मारणार, मग जास्तीत जास्त मारणार, मग मी मरणार, आणि मग तुम्ही मला किती बार मार दिला हे माझ्या लक्षात येणार. आता जाता का? नरसाहेब किंचाळला आणि याच वेळी तुरुंगात धावपळ सुरू झाली. पुढारी मंडळी तुरुंगाला भेट द्यायला आली होती अशी बातमी आली. सर्व पोरं ओळीन उभी राहिली. मग प्रांतिक अध्यक्ष, मामलेदार, डीएसपी, महापौर आणि जेलर ही बडी मंडळी बोर्डात येऊन दाखल झाली आणि पोरांची सलामी घेऊन व्यासपीठावर जाऊन विराजमान झाली. ज्ञान स्टेजवरच होता. त्यानं मुलांनी गुंफलेले हार पुढाऱ्यांना अर्पण केले आणि मग आपल्या स्वागताच्या भाषणाला आरंभ केला. तो म्हणाला, माननीय महापौर, मामलेदार साहेब, डीएसपी साहेब, जेलर साहेब आणि प्रांतिकचे महान नेते पुढे बसलेले मित्र हो, आमच्या तुरुंगाचे भाग्य उदयाला आले आहे, म्हणून आज या सुदिनी ही थोर मंडळी उपस्थित झाली आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करीत आहे, कारण आम्ही सर्व मुलं अंधारातील जीव आहोत आणि आमचे हे महान नेते प्रकाशाप्रमाणे आमच्याकडे आले आहेत. कारण भगवंता घरी भेदभाव नसतो, त्याला सर्व प्राणी समान वाटतात. तद्वत या देवांनी इथे येऊन आम्हाला कृतार्थ केला आहे. आम्ही सर्व गुन्हेगार म्हणून या तुरुंगात आहोत हे खरं आहे, पण आता काळ बदलला आहे. आम्ही पूर्वी काय केलं हे आम्हाला माहित नाही, आठवतही नाही, कारण हा तुरुंग म्हणजे देवाचे देऊळ आहे. इथं दगडाला देव पण प्राप्त होतं याचा आम्हाला अनुभव आला आहे. या जेलचे वरिष्ठ अधिकारी हे महान शिल्पकार आहेत. त्यांनी आमच्या दगडाप्रमाणे कठीण मनाला कुशलतेने आकार दिला आहे आणि त्यात आत्मा पेरला आहे. याबद्दल अनेक पुरावे देता येतील. या व्यासपीठावर जे आपल्या देशाच्या भाग्यविधात्याचे चित्र ठेवलेले आहे ते आमच्या दिलीपने काढले आहे. त्यावरून इथं आम्हाला कसं वेळवून दिलं जातं हे स्पष्ट होऊ शकेल. दुसरी गोष्ट, आता जे हार अर्पण केले आहेत ते सर्व आमच्या मुलांनी आमच्या जेलच्या बागेतील फुलांचे गुंफले आहेत. यावेळी सर्व पुढाऱ्यांनी नकळत गळ्यातील हाराकडे पाहून माना डोलावले आणि ज्ञान पुढे म्हणाला, आता मी एक नम्र विनंती करत आहे की आपला देश जरी स्वतंत्र झाला असला तरी आणीबाणीच्या खडतर काळातून जात आहे आणि अशा वेळी आमच्या राष्ट्राला माणसांची, कष्टाची आणि नेकीची फार गरज आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. म्हणून या तुरुंगातून जी मुलं सुधारली असतील त्यांचे मायबाप सरकारने मुक्तता करावी, त्यांना उगाच तुरुंगात डांबून ठेवू नये आणि ज्या मुलांची मुक्तता होईल त्यांनी राष्ट्रासाठी बलिदान करायची तयारी ठेवावी. स्पष्ट करावे, माणसासारखं जगावं आणि राष्ट्रासाठी मरावं. या देशातील सुखी, संपन्न आणि समृद्ध करीत ध्येय ठेवावा. जय हिंद. यांचं भाषण संपलं. सर्व पुढाऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. नंतर महापौरांचं भाषण झालं. त्यांनी ज्ञानच्या भाषणातील मुद्दे विस्तृत करून सांगितले की या शुभदिनी सरकारने विचार करावा आणि जी मुलं शहाणी झाली असतील, सुधारली असतील त्यांची तात्काळ सुटका करावी. म्हणजे इतर मुलांनाही आपण सरळ वर्तन करावं, सुधारावं, म्हणजे आपली सुटका होईल असं वाटेल. मामलेदारानं तसंच भाषण केलं आणि जेल अधिकाऱ्यानं महापौरांच्या सूचनेचं स्वागत करून आज या स्वातंत्र्य दिवशी आम्ही काही मुलांना सोडणार आहोत अशी घोषणा केली आणि सांगितले की आज आम्ही दिलीप आणि ज्ञान या 2 मुलांना मुक्त करीत आहोत. सभा संपली आणि त्याचबरोबर दिलीप आणि ज्ञान यांचा तुरुंगवासही संपला. धन्यवाद.